मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील आणि देशभरातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कम आणि पीक विमा तसेच नमो शेतकरी योजना शेतकरी मित्रांनो आणि पीएम किसान व लाडकी बहीण योजना शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन खरेदी शेतकरी मित्रांनो आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई हवामानातील बदल तसेच इतर महत्त्वाच्या निर्णयाची सविस्तर माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, राज्यातील मोठी निर्णय शेतकरी मित्रांनो, थेट खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील आज दिवसभर महत्त्वाच्या घडामोडीची चर्चा करूया। शेतकरी मित्रांनो, आपण थेट लाभार्थी संस्थेत डीबीडी द्वारा संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या राज्यातील लाभार्थ्यांना योग्य कागदपत्रासह हे पात्रता पूर्ण केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, लाभ मंजूर शेतकरी मित्रांनो तसेच उपलब्ध निधी मंजूर शेतकरी मित्रांनो, फक्त तांत्रिक अडचणीमुळे हे प्रतीक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, ती केव्हा बरोबर होईल आणि कधी पैसे जमा होतील, तसेच लाडक्या बहिणीसाठी तसेच शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजना मकर संक्रांतची मोठी खुशखबर येणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 9 वर्षाचे विशेष गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी 4,500 रुपये थेट खात्यात जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। मकर संक्रांत पैसे जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, रविवारी 17वा आठवडा आणि जानेवारीच्या पहिल्या सुरुवातीला ही रक्कम टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। महिलांनो, आणि ई केवायसी पूर्ण असलेल्याचे पैसे अडकू शकत नाही। लाडक्या बहिणीनं तुम्ही केवायसी केली का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि खाते आधार कार्डशी लिंक असले तरच मिळतील। लाडक्या बहिणीनं तुमच्या असल्याच लाडक्या बहिणीनं खाते लिंक आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो, हजारो करोडची निधी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे मोठे शेती नुकसान झाले होते त्याच्यासाठी आता दिलासा देणार आहे। शेतकरी मित्रांनो, निर्णय घेण्यात आलेला आहे की 1,278 कोटींची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। तसेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत होईल। शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, लातूर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये या निधीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील 182 खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 4 जिल्ह्यांमध्ये खरेदी वेगात सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्फे खरेदी करण्यास सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, काही प्रमाणात दराला आधार मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र काही ठिकाणी अंदाजे मोजमाप दुहेरी निकिष्ट आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता कापूस उत्पादनासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बाहेरच्या राज्यातील कापूस विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अचानक अटी शेअर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हमी भावाने खरेदी करता येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच आता कोणत्या अटी न घालल्यास कापूस खरेदी करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण ते बघूया। असल्यामुळे दीर्घकालीन पासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गावर लागले आहे। शेतकरी मित्रांनो, खते बियाणे खरेदी करण्यासाठी मोठी निधी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 836 करोड 595 करोड थेट शेतकऱ्यांच्या खात्यात व खते बियाणे खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, युरिया विक्रीची वाढ झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, खताची उपलब्धता वाढवल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना रक्कम वाढणार का? शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, वार्षिकचे तुम्हाला म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, वर्षाचे 6,000 मिळत होते। शेतकरी मित्रांनो, त्याच्याऐवजी शेतकरी मित्रांनो, वर्षाला म्हणजे की 12 महिन्याला
12,000 रुपये मिळतील का, अशी नवीन वर्षाची वाढीची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. जर हा निर्णय प्रत्यक्षच असला तर देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा आधारचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे? राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी मित्रांनो, 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. प्रक्रियेची अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि डिसेंबरच्या अखेरीला किंवा जानेवारीच्या सुरुवातीला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर लागलेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, पीक विमा सर्वात महत्वाची बातमी म्हणजे की पीक विमा शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो पीक विम्याबाबत अत्यंत महत्वाचे अपडेट झालेले आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा कंपन्यांनी प्रयोग पूर्ण झालेले आहे शेतकरी मित्रांनो. आकडेवारी शासनाकडे सादर पण करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. सोयाबीन, मूग, उडीद, मक्का पिकांसाठी वाढवा पूर्ण हेक्टरी 17,500 शेतकरी मित्रांनो, 17,500 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. 21 जानेवारी नंतर रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तसेच ई-केवायसी पैसे हवे असतील तर करा शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही आहे. याचे मुख्य कारण म्हणजेच की ई-केवायसी अपूर्ण असणे शेतकरी मित्रांनो. तसेच आधार कार्ड लिंक नसणे शेतकरी मित्रांनो आणि ई-केवायसी पूर्ण नसल्याशिवाय कोणतेही अनुदान मिळत नाही शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल शेतकरी मित्रांनो. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकऱ्यांसंबंधित सर्व महत्त्वाची योजना आणि निधी, पीक विमा, अनुदान आणखी निर्णयाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. ही महत्त्वाची इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ. आणि पुढील व्हिडिओ आणखी महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो.